नमस्कार मित्रांनो. आज मी 8वी स्कॉलरशिपचं एक न्यूमेरिकल घेऊन आलेलो आहे. डिफिकल्ट वाटतं मुलांना, तर ते सोपं कसं करता येईल याकडे आपण आता लक्ष देणार आहोत. क्वेश्चन असा आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ऑफ ₹20,000 ॲट द रेट ऑफ 10 PCPA फॉर 2 years. थोडक्यात मराठीमध्येच बोलायचं झालं तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, तर सरळ व्याज, आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, 20,000च्या मुद्दलीवर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधला फरक विचारला आहे ॲट द रेट ऑफ 10 PCPA फॉर 2 years. ठीक आहे. जर तुम्ही नॉर्मल वेळेत काढायला गेलात नॉर्मल फॉर्म्युल्याने, त्याला भरपूर वेळ लागतो. म्हणून आपण आज शॉर्टकट घेऊन आलेलो. याच्यामध्ये प्रिन्सिपल चेंज होऊ दे, PCPA म्हणजे रेट चेंज होऊ दे, किंवा नंबर ऑफ इयर्स वर्ष चेंज होऊ दे, काही फरक पडणार नाही आहे. तुम्ही त्या पद्धतीने फॉर्म्युले वापरू शकता. आपल्याला जनरली 2 वर्ष आणि 3 वर्ष याचंच विचारतात, त्यामुळे आपण 2 वर्षाचा फॉर्म्युला आणि 3 वर्षाच्या फॉर्म्युलावर लक्ष देऊया. ठीक आहे. मी एकदम सिम्पल आणि फास्ट घेतो आहे. तर समजा प्रिन्सिपल तुमचा आहे ₹100, बरोबर. रेट आहे 10%. तर पहिल्या वर्षाचं सिम्पल इंटरेस्ट काय होईल, तर 10%ने ₹100 होतात ₹10. आता आपल्याला माहिती आहे सिम्पल इंटरेस्ट कधीही वर्षागणिक चेंज होत नाही. दुसऱ्या वर्षीसुद्धा ₹10 आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा ₹10, हे तुम्हाला माहिती आहे. आता फक्त चेंज काय होईल, तर आपण बघूया की कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत हे काय होतं. कंपाऊंड इंटरेस्टचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, व्याजावरती व्याज, म्हणजे इंटरेस्टवर आपण परत इंटरेस्ट चार्ज करतो, याला काय म्हणतात, कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज. तर आपण बघूया. समजा प्रिन्सिपल आहे आपलं ₹100, रेट आहे आपला 10%. तर तुम्हाला माहिती आहे की कंपाऊंड इंटरेस्ट हे पहिल्या वर्षीसाठी सिम्पल इंटरेस्ट एवढंच असतं, बरोबर. मग पहिल्या वर्षाला ₹10, तसं इथे पण काय होणार आहे, ₹10. आता व्हेरी नेक्स्ट इयर काय होणार आहे लक्षात घ्या. तुम्ही डिपॉझिट केलेले ₹100 आणि तुम्हाला पहिल्या वर्षीचा मिळालेला इंटरेस्ट ते किती आहे, ₹10. हे तुमचं प्रिन्सिपल होणार आणि त्याच्यावर आता तुम्हाला काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. आता ह्या ₹100वर किती मिळतील सांगा, तर ₹10, हे आपल्याला समजलं आहे. आणि आता ह्या उरलेल्या ₹10वर आपल्याला मिळणार 10%. तर तुम्हाला ₹10चे 10% कसे काढायचे माहिती आहेत, 10 × 10%. ठीक आहे, बरोबर. म्हणजे हा आला ₹1, म्हणजे हा किती आला, ₹10 + 1, बरोबर आहे. आता मुलांनो आपल्याला डिफरन्स विचारला आहे. आता मला सांगा 2 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट किती होईल, 10 आणि 10 ₹20. आता याचा किती होईल सांगा, 10 आणि 10 किती होतात, 20, अधिक हा 1, म्हणजे डिफरन्स किती आला, ₹1. ठीक आहे. आता जरा इथे फोकस करा. हाच एवढा डिफरन्स आहे ना तुमचा, बाकी कसला डिफरन्स आहे, नाही. आता हे काय दिसतंय तुम्हाला, 10 इज अ रेट, 10 इज अ रेट, सो R² अपॉन 100. म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू, या दोघांमध्ये फरक काय, तर R² अपॉन 100. मग आता तर सोपंच झालं की हो. आता समजा प्रिन्सिपल असेल 100, तर डिफरन्स किती झाला, R² अपॉन 100. आर समजा आहे ₹10, तर 10चा स्क्वेअर 100 अपॉन 100 किती येणार, 1. समजा R12 असेल तर रे 12चा स्क्वेअर किती, 144 अपॉन 100. डिफरन्स किती आला, 1.44. ठीक आहे, ओके. आता मी जास्तही करत नाही. समजा 100 आहे, डिफरन्स ₹1, तर ₹20,000 असतील. प्रिन्सिपल किती आपलं, 20,000 आहे ना, ते 20,000ला किती. आता हे तुम्ही स्ट्रेट तुमच्या क्रॉस मल्टिप्लिकेशनने करू शकता.
डायरेक्टली प्रपोर्शन आहे, त्यामुळे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 20,000 इंटू 1/100. द डिफरन्स इज 200. ठीक आहे. आता 12% असतील तर इथे 1च्या ऐवजी 1.44 येईल, इथे 1.44 येईल. समजा 15% असतील तर 15चा स्क्वेअर 2.25 225/100 2.25 येईल. आणि अशा प्रकारे आपल्याला डिफरन्स बिटवीन द सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी मिळून जाईल. म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला काय आला सांगा, डिफरन्स R² 100. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं मिळून जाईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 वर्षासाठी कसं होतं त्याचा फॉर्म्युला पण मिळवणार आहोत आणि त्याचं गणितही सोडवणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.